नमस्कार. मी जालिंदर साधू साबळे, जिल्हा परिषद आदर्श शाळा तडवळे या शाळेवरील पदवीधर शिक्षक. माझ्या शाळेमध्ये यावर्षी आयुष हा विद्यार्थी वडूच्या एका नामांकित शाळेतून 1ली ते 6वी शिक्षण घेऊन आलेला आहे. तो इयत्ता 6वीच्या वर्गामध्ये पहिल्या दिवशी त्याचे मी प्रत्येक विद्यार्थ्याचा जेव्हा आढावा घेतला तेव्हा हा विद्यार्थ्याला मुळाक्षरं किंवा 1 ते 20 अंकाची प्रगती एपासून ते झेडपर्यंत अक्षराचा त्याचा निदान केलं. त्यावेळेला त्याला बऱ्याच गोष्टी ज्ञात नव्हत्या. आपण एक प्राथमिक शिक्षक म्हणून त्याचं आयुष्य घडवावं, त्याला काहीतरी आयुष्यामध्ये आलं पाहिजे, यासाठी आपण त्याच्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करूया. माझ्या वर्गातील एकच विद्यार्थी जर पाठीमागे राहत असेल तर मलासुद्धा ते रुचणारं नव्हतं. म्हणून मी त्या दिवसापासून त्या विद्यार्थ्याला एक मी ध्यास घेतला की आपण त्याला काही करून वाचायला शिकवायचेच. आणि अगदी मुळाक्षरापासून त्याला शिकवण्याचा मी ध्यास घेतलेला आहे. त्याची यशोगाथा मी आपल्यासमोर मांडणार आहे. आणि हा विद्यार्थी भावी काळामध्ये 1 ते 2 महिन्यामध्ये त्याचा प्रत्येक व्हिडिओ मी आपल्यासमोर सादर करणार आहे. त्याची प्रगती व्हावी, त्याला काहीतरी यावं आणि मी शिक्षण घेतो याचा त्याला आनंद मिळावा, यासाठी त्याला वेगवेगळ्या खेळाच्या माध्यमातून मी शिकवण्याचा 100% प्रयत्न करणार आहे. मला एवढं सांगावंसं वाटतं की एवढं पेशन्स ठेवून काम करणारा शिक्षक म्हणजे फक्त जिल्हा परिषद शाळेचा शिक्षक हे करू शकतो. हे एक यातून मला दाखवून द्यायचं आहे. जिल्हा परिषदेच्या शाळा हे अतिशय चांगलं ज्ञान देण्याचं काम, अगदी तळागाळातल्या विद्यार्थ्यालासुद्धा ज्ञान देण्याचं काम करतात. हे याचं एक उत्तम उदाहरण मी सर्व शिक्षकांना, सर्व माझ्या पालकांना, ग्रामीण भागातील सर्व पालकांना मला सांगायचं आहे की जिल्हा परिषदच्या शाळा ह्या आपण टिकवल्या पाहिजेत. म्हणजेच ग्रामीण भागातील सर्व विद्यार्थी आपले पुढे जाऊ शकतात. चांगल्या विद्यार्थ्याला चांगलं ज्ञान कोणी देऊ शकतं, पण तळागाळात राहिलेल्या विद्यार्थ्यांना ज्ञान देण्याचं काम हे जिल्हा परिषद शाळेमध्ये अतिशय चांगल्या प्रकारे केलं जातं, असं मी ठामपणे सांगू शकतो. मला अभिमान आहे की असे विद्यार्थी आपण शिकवले तर ते आपल्याला आयुष्यभर विसरणार नाहीत. धन्यवाद. क्रमशः पुढील व्हिडिओ मी तुम्हाला पाठवणारच आहे. तुमचं घरी चित्रपट दाखवणार आहे. काय येतं ते आपल्या मुलाचा चित्रपट घरी बघायचा. सगळे सांगितलं. काय दिलं माझ बरं? पुढे बघा ताई, इकडं बघ. आलं का? काय लिहिलं? वाचा सगळ्यांनी रे. सगर लिहिलं. काय सांगितलं होतं? सगळे. माझा रे माझा. सोपा शब्द माझा, पहिलीतला. सगळ्यांचा चित्रपट घरी जाणार आहे. काय लिहिलं? वाचा रेश वाढलं. तुला काय सांगितलं होतं? माझा. पुढे बघा आता माझ्या इकडं. हा, आपल्याला आलं पाहिजे की नाही सांग बरं. बोल की तोंडात जरा. हा, जोरात बोल जरा. हो म्हण की हो. इकडं बघ की, पप्पांना कळू दे. जोरात बोल. हो म्हण की हो. हा, आलं पाहिजे ना. हे मुळाक्षर आले पाहिजे, ते आलं पाहिजे. तर की तुझं नाव लिह व्यवस्थित, सगळं नाव लिह मराठीमध्ये. नाव पेपरमध्ये टाकायला पाहिजे का नाही? आलं पाहिजे का नाही आपलं? वाच बरं. गावाचं नाव लिह आपल्यावर मोठ्या अक्षरात. आपलं गाव कुठलं आहे तुला माहिती आहे का? कुठलं आहे? काय? जोरात सांग. जोरात सांग. कितीच लिह.
आपल्या गावाचं नाव लिहि. गाव आपलं कुठलं आहे? मांडवे. आपलं गाव कोणतं आहे? तडव आहे ना का मांडवे? लिहि. बोल ना आता रे. प्रत्येकाला चित्रपट घरी दाखवणार. तो पिक्चर चाललाय तुझंच आहे. तुला तर फोडताना दाखवणार तुझ्या. तू लय हुशार आहे. तुझी बुद्धी चांगली आहे. फक्त एक गुण वाईट आहे. लक्षात तेवढं काढून टाकायचं. बुद्धी तुझी राहते शार्प आहे. सगळ्यात शार्प आहे. काय तर लिहि गावाचं नाव. मग मला गावाचं नाव लिहिता येत नाही म्हणजे हा मला गावाचं नाव लिहिता येत नाही. जोरात म्हण की मला गावाचं नाव लिहिता येत. शिकायला शाळा शिकायची आपल्याला. सांग मारून येणार नाही तुला. येईल का मारून? येईल का? मग काय करायचं? घरी गेला नाही का रोज संध्याकाळी घरात गेला का तिथनं अर्धा तास माझ्या घरी यायचं तू वही घेऊन. मग तुला मी हे शिकवणार. तुझ्यासाठी मी अर्धा तास रोज देणार. हा तुला माहित आहे ना? येणार का? हां जाऊ.